मित्रांनो, तर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर हा आपला ब्लॉग नंबर 7 आहे आणि आता आजचा वारसा रविवार आहे. तर मम्मी पण कामाला गेले आहे कारण की गुरुवार सुट्टी पडलेली आणि पप्पांचं काम होतं म्हणून पप्पा बाहेर गेले. तर आता आपण चहा म्हणजे आंघोळ झालेली आपली. तर आता चहा आणि नाश्ता करूया. तर बघू मम्मीने काहीतरी बनवलं असेल, म्हणजे जेवणासाठी बनवलं असेल. शेंगांची भाजी. आता आपण पहिले करूया चहा गरम आणि पोह्याची तयारी करूया. तर तुम्ही घेतो पोह्याची तयारी करायला. करतो कॅमेरा सेट. पोहे पहिला आपल्याला उडकावं लागतं. मला ते ह्याच्यात मॅगी आहे. आपण चहा सोबत खारी खाऊया, नंतर जास्त भूक लागली तर पोळी बनवायला. मित्रांनो, आता घेतलेली आहे खारी. मम्मी काल आणलेली शनिवारच्या बाजारातून, म्हणजे मार्केटमधून. मार्केट म्हणजे तिथं तुम्हाला काय सांगू आता, एक बेकरी आहे. एकदम ताजे खारी बिरी सर्व भेटते. तिथून आणली मम्मी काल. लय भारी भेटते सर्व काही, एक नंबर भाई. तिथून गेलो समोरून भाई डायरेक्ट जिबीला लाळ सुटते, डायरेक्ट पाणी गळतं डायरेक्ट जिबीतून. काय बोलू तुम्हाला. नमस्कार. या गरम गरम चहा वरतून हे बघा. चहा सांडला मित्रांनो. थोडीशी अजून टाकावं लागलं आपल्याला खाली.
हे टाकूया खाली वापस. पहिले पुसून घेतो. प्लेटीत टाकून मित्रांनो आपलं सगळं झालेलं आहे रेडी. हे बघा टेस्टी एकदम वाटत आहे. आता मी जरा मारत 5 मिनिटांना मी तुम्हाला खाऊन भेटतो. मित्रांनो आपण चहा बी पिल्ले. आता घेऊया आंबा. मम्मीने कालच आणलेले मार्केटमधून. तर ह्याला कापून घेऊया मस्त. घेऊया एक नंबर आहे. त्याला आहे ना बारके तुकडेच कट करून घेऊ. मीठ टाकून थोडं गोड असलं मीठ टाकणार नाही. तर मला दाखवतो स्लाइसची ॲड म्हणलं. हे बघा मित्रांनो आता मी आंबे कापून. हे बघा एकतर कापले. आता तूप घेतो. आपण आंबे तर कापून दिले बघा कसले आहे बघा. त्याच्यावर थोडं मीठ टाकलं. मित्रांनो मीठ टाकतो. मीठ टाकलं आहे. थोडं पाणी सांगलं. आता खाऊया बसलो. मित्रांनो आता मी खातो आंबा. तुम्हाला आंबा खाऊन भेटतो. आपण आंबा खाल्ला आणि पोट तर काय भरलं होतं म्हणजे डायरेक्ट गुडीत झालो. तर आता उठलेलो आहे आणि आता वाजलेलं आहे 5:20.
तर चहा बी बनवलेला आहे, सगळे काम आवरले मी. हे बघा चहा पण ओतून घेतले मी. आता पिऊया चहा आणि त्यासोबत खाऊया चपाती. चपाती का बटर, चपाती बटर, चपाती बटर. तर चपाती खाऊया. कारण सकाळपासून एकही चपाती खाल्ली नाही मी. सगळ्यात तसेच आहे. भूकच नाही लागली तर मग काय करू आता. अरे यार, त्याला झापूया पहिले. त्याला आता घेऊ सगळ्या. तर मित्रांनो, मी चहा आणि चपातीच खातो आणि मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो, आपला चहा बी पिऊन झालेला आहे आणि आपण बाहेर आले. हे बघा, आता मम्मी पण येत असेल. 5:35 झालेले आहेत. काही दूध बीट काही घेत असेल. मित्रांनो, दुपारी एवढी भूक लागली नव्हती. आता बनवूया गरम गरम मॅगी. एकदम टाकायचा. तुम्हाला मॅगीची रेसिपी पण दाखवतो कशी बनवतो मी. तर पहिले करूया आपला गॅस चालू. हे बघा, कमी करू. आता तर टाकूया एक पळी, म्हणजे एक पळी तेल टाकूया. बघा, तुम्हाला एवढं तेल घ्यायचं आहे आणि यात टाकायचे असं. थोडं कमी वाटायला. आता तेलाला होऊ द्यायचं आहे गरम. आणि मॅगीमध्ये टाकायचे आपल्याला आपलं मीठ आणि तिखटही टाकायचं. तुम्हाला कळेल केवढं टाकायचं. पहिले आपण मॅगीचं पॅकेट फोडून मॅगीचा खात्मा करूया. तेल गरम होतं तेवढं आपण मॅगी. मम्मी पण आलेलं आहे. आता मम्मी दूध पण घेऊन आलेलं आहे. माझा केस म्हणजे बरोबर बोलले. मम्मी दूध घेऊन येईल. तर मम्मी एवढं बघ तरी पातीला. तर आता पातेल्यात दूध होतोय आपण. हे बघा, पाणी ओतायचे. ठीक आहे, तर मम्मी पाणी ओतते. हे बघा दूध. आणि मित्रांनो, दुधाचा मला दरात वाढ झाली आहे. तर किती अर्धा लिटर दूध आहे 40 रुपयाला. म्हणजे पहिले ते 36ला 4 रुपये दर वाढ झाली आहे. आणि आपलं मग 1 लिटर दूध आहे कितीला 8 रुपये दराने वाढ झाली आहे दुधाची, सर्व दुधाची. आणि नाशिकमध्ये तर 90 रुपये, 90 का 92 रुपये. तर मग मी आता दूध गरम करायची.
मॅगीला पटापट तोडून घेऊया. तेल तर गरम झालं आहे आपलं. पटापट तर आता टाकूया याच्यात तेलामध्ये 1 गिलास पाणी. एक गिलास पाणी टाकलं आणि त्यात टाकूया आपला मॅगी मसाला. वाटतच नाही आहे. गॅसला फुल करून घेऊया. हे बघा तर मॅगी तयार. हे बघा पाणी सगळं आटलेलं आहे. तर मॅगी करून घेतली पहिले. खातो मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो आपले पप्पा पण आलेले आहे आणि आपलं जेवणही करून आलेलं आहे. तर आता मी बसतो एडिटिंगला. असा काही आपला दिवस गेला आजचा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.